हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर चला, आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. ती एकदम झटपट तयार होणारी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. तुम्ही टिफिनसाठी वगैरे पटकन सकाळी बनवू शकतात. एकदम फास्ट पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर मी आधीच तयार करून ठेवलेले आहेत. त्यानंतर जवळजवळ एक छोटी वाटी मी मुगाची डाळ भिजवत घातली आहे 15-20 मिनटं. त्यानंतर एका कुकरमध्ये आपण पटापट बनवणार आहोत. त्याच्यात मी 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि आपण आता त्याच्यात फोडणीला घालणार आहोत जिरा आणि त्यानंतर हिंग. आपल्याला हिंग घालायचं आहे कारण आपण मुगाची डाळ वगैरे घालतो आहे, मग त्याच्यामुळे आपल्याला ती भाजी पचायला थोडी हलकी होईल. तर अशा प्रकारे मी फोडणीमध्ये जिरा आणि हिंग घातलं आहे. आता आपण तो चाळून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत. मी आधीच लसूण सोलून तो ठेचून घेतला आहे आणि तो ठेचलेला लसूण मी या भाजीत घालणार आहे. तर ठेचलेल्या लसूणची चव खूप छान येते भाजीला, म्हणून मी ठेचून घेतलेलं आहे, तुकडे नाही केलेले. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवाल ना तर खूप टेस्टी भाजी बनेल. तर तोही लसूण आपला मस्त भाजून घेऊया आपण त्याच्यात आणि त्यानंतर आपण घालणार आहोत मसाले. तर रेड चिली पावडर, धनिया जिरा पावडर आणि हळद 3 गोष्टी मी घातलेल्या आहेत. ते मसाला आपण मस्त भाजून घेऊया आता तेलामध्ये. छानपैकी चाळूनसने आपण आता भाजून घेतो आहे. त्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत दुधी भोपळा, जो मी तुकडे करून आधीच ठेवलेले आहेत. तोही आपण आता चांगल्या प्रकारे मस्त त्याच्यात मिक्स करून घेऊया, जेणेकरून त्याला सगळा मसाला मस्त लागेल अशा प्रकारे. तो खूप झटपट होते ही भाजी आणि तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. तर चला, आता मस्त आपला मसाला लागलेला आहे भाजीला. आता त्याच्यात आपण जी भिजवलेली डाळ आहे त्याच्यात पाणी काढून घेऊया आणि त्यानंतर आपण ती डाळ त्याच्यात ॲड करून देऊया. एकदम झटपट होते, 10 मिनटात ही भाजी होते. तुम्हाला जर टिफिनला वगैरे द्यायची असेल तर अशा प्रकारे बनवून बघा तुम्ही, एकदम फास्ट होणार. तर आता मी त्याच्यात घातलेलं आहे, म्हणजे थोडं तुम्ही घालू शकता. जर शिट्टी लावायची असेल तर थोडंसं, म्हणजे अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी घालायचं आपल्याला, कारण दुधीला ऑलरेडी पाणी सुटते. आणि मी आता मीठ घातलेले आहे चवीपुरते. आता ते पण मी मिक्स करून घेते. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत थोडेसे पाणी. एकदम थोडे पाणी घातलेत मी, एवढे भरपूर होणार. आता तेही चाळून आपण मस्त एक कुकरला शिट्टी लावूया. मस्त एक शिटीमध्ये ही भाजी शिजते, खूप झटपट होते, फास्ट होते आणि चवीला पण छान लागते. अशा प्रकारे जर बनवली तुम्हाला तर खूप आवडेल भाजी आणि नक्की ट्राय करा अशा प्रकारे. आता गरमीमध्ये भाज्या कमी मिळतात आणि दुधी हा नेहमी अव्हेलेबल असतो, म्हणून तुम्ही कधीही बनवू शकता. तर चला, आपली भाजी शिजलेली आहे, एक शिट्टी झालेली आहे कुकरची आणि मस्त गरमागरम मस्त भाजी सर्व करूया. आणि हो, माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि एन्जॉय युअर डे. बाय बाय गाईज, लव यू ऑल.